शुभ सकाळ मित्रांनो, नवीन दिवस नवीन व्हिडिओ। तर आपण आमची एक बाग आहे इकडे, भरपूर लांब आहे, म्हणजे आमच्या घरापासून भरपूर लांब आहे। तिकडे सहसा आम्ही जात नाही, तर ते जंगलात वगैरे असे जंगलाच्या इकडे आहे। तर 5-6 किलोमीटर लांब आहे इथून। तर आपण चाललो आहे तिकडे, एक जस्ट असं चक्कर मारून येणार आहे। सहसा कसं रेग्युलर असं जाणं येणं होत नाही, कारण जवळचे जे आहेत तिथे आपण रेग्युलर जात येत असतो, पण तिकडे एवढं लक्ष नाही। त्यामुळे तिकडे कसं काय आंबे वगैरे झाले, काय झालं तर तिकडनं बाहेरच्या बाहेर लोक काढून घेऊन जातात। तर थोडंसं असं जस्ट एक लक्ष टाकून येणार आहे। तर चला बघूया आपण तिकडे काय भेटतंय, काय आहे का नाही आहे, का चोरांनी काय ठेवलं आहे का नाही, तर बघून येऊया, जरा चक्कर मारून येतो। मित्रांनो, कोणता तरी आवाज येतोय। इथे ना रानटी कोंबडे आहेत, रानटी कोंबडे। हे बघा, छोटीशी वाट आहे अशी जंगलात। आपण बागेत चाललोय। आंबे बघा, रानटी किती, गावठी आंबे किती आहेत बघा। इकडे ना जंगलात ना एकदम विचित्र आवाज येतात असे। मगाशी तसं कोणतरी तिकडे होता, आणि नंतर मी कॅमेरा बंद केला आणि पुढे आलो तर लावटी होती 10-12, आणि तेवढ्यात माझा बरोबर कॅमेरा बंद होता। फरकन उडाली। काळजीकडे अशा पडलेला असेल तरी कोण उचलणार नाही वाटेवर। बाकी ते घनदाट जंगल आहे। इकडे कसं आता रहदारी कमी झाली ना, त्यामुळे एकदम घनदाट जंगल झालंय असं। इकडे कसं सहसा कोणी येत नाही। हे बघा, दिवसाचे पण आवाज किती येतात बघा किड्यांची। एक जंगल सफारी। तेव्हा गरुड उडालं, गरुड म्हणजे आंबे खायला नाही, मोठे मोठे पक्षी असतात ना गरुड, तसे आंबे खायला येतात। तर जंगलात आहे ना, एकटा माणूस राहायला जाम भीती वाटते अशी, कारण इकडे ना असं आता आजूबाजूला कोणच नाहीये इकडे। आणि जवळजवळ 3-4 किलोमीटर लांब आलं आता।
जंगलामध्ये असा लांब. पहिला आम्ही इकडे रोज रेग्युलर यायचो ना, तेव्हा साफसफाई होती, तेव्हा जंगल वगैरे तोडायचे. पण आता कोण असं जंगल तोडत नाही आणि माणसंच कमी झाले. त्यामुळे हे बघा करवंद बघा. करवंद खूप लागले तेव्हा. अजून पिकाला चालू नाही आलेत. करवंद अजून पिकाला चालू झाले नाहीत. तेव्हा तुम्हाला दाखवतो थांबा. रानमेवा. तर चला आपण जाऊया हळूहळू अजून जंगलात जाऊया. किती घनदाट जंगल झालं बघा. इकडे पहिले ना आम्ही शेती करायचो. एवढा आम्ही शेती करायचो. पण आता सगळ्यांनीच टाकली शेती. इकडे कोण यायलाच बघत नाही एवढ्या जंगलात. हे आहे ना मित्रांनो, ही नदी आहे. ही नदी आहे म्हणजे व्हाळ आहे हा. पण कसं आता पाणी काहीच नाही आहे. कारण जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा पूर्ण भरून वाहते. पूर्ण तुडुंब भरून वाहते बघा. आपण इकडनं वाट आहे का बघूया. ही आमची भात शेती. पहिला आम्ही इथं येऊन भात लावायचो. हे बघा लावे. हे बघा किती लावटी आहे बघा. मगाशी पण असेच ना, मी तिकडे आवाज येत होता म्हणून बघत होतो, पण नंतर मला दिसलं नाही. आता तुम्हाला दिसलं की नाही माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये नीट. आता कॅमेरा चालू होता आणि तेवढ्यात उडाले म्हणून तुम्हाला दिसलं ते. बागेत आलोय, जंगलातल्या बागेत. हे बघा पहिले आमची विहीर होती, आता पूर्ण कोसळली. एकेकाळी ना याच्यात पाणी असायचं आणि आता पावसामध्ये पूर्ण गळून गेली आणि उरली सगळी माती बघा. बघूया आपण आंबे आहेत का काय. आंबे तर काही दिसतच नाहीत. हे बघा हे कुठेतरी आहेत असे. हे बघा केसर आंबा. मित्रांनो तुम्हाला आता ना जास्त आंब्याचेच वेळे दिसतील. तेव्हा पिकलेले पण पडले. हो बघा पिका पडल्या. पिकामध्ये कीड लागले आणि किडून पडले बघा. आंबे बघा किती. तिकडे जाऊया. हे बघा हे ना चाराबरा झाड आहे. ज्याला आपण काय बोलतो त्याला मुंबईला चारोळी. हे चारोळीचं झाड आहे. वरती काय दिसत नाही पण
हे बघा, हे बघा आपल्या जंगलातली बाग आहे. त्याला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायला गरजच नाही. एवढे जंगलात आवाज आहेत ना, बारीक 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 बारीक. तर चला आपण मित्रांनो जाऊया आता परत रिटर्न घरी. आंबे बघा, जंगलात आवाज देत राहायला लागतं असं. ओ बड्री, बोंडू बघा. हे बघा, आपल्याला एवढा आता किती 1 मिनिट पण नाही आलं, आपल्याला एवढा काजू भेटला लगेच. फक्त पडलेला आपण निवडल्यात. अजून पण भेटतील थोड्याशा. प्रॉब्लेम काय माहिती, आपण पिशवीच नाही आणली. हे बघा, काजू भेटला. म्हणजे बघा किती सेकंडवर लागला असेल, तर अर्धा मिनिट लागला असेल आपल्याला एवढा काजू जमा करायला. पण आपण काढून घेऊया. हे बघा मित्रांनो, एक कोकमचं झाड आहे, आपण रतांबा बोलतो. हे बघा, आता असे बारीक आहेत अजून. ह्याचंच पिकल्यानंतर कोकम बनतं. हे बघा किती दिसतंय का. हे बघा, हे कोकमची फळं आहेत. भरपूर लागलं कोकमचे फळ. हे बघा,
किती आहेत बघा कोकम. तरी अजून याला हे मेच्या एंडिंगपर्यंत होणार, पिकणार ते चांगले. त्यानंतर आपण त्याचं कोकम बनवू शकतो. तर मित्रांनो, छोटीशी जंगल सफारी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडली ना तर नक्की लाईक करा. चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना मित्रांनो, विलेज गावाला आलं आहे, त्यामुळे विलेज ब्लॉग चालू होतील. विलेजची सिरीज चालू होईल. तर नक्की बघत जावा, तेवढं आपल्याला मोटिवेशन भेटत जाईल. कॉमेंट करा. तर म्हणून आपण, तर चला भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.